मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत होता, ब्लोटिंगही होत होतं, म्हणजे पोट फुगण्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळं मग मी काय डिसाईड केलं ना, की आणि तुम्हाला दाखवतो आज खाली काय नाश्त्याला आहे. नाश्ता मी काही करणार नाही आहे. आज नाश्त्याला नूडल्स आहे. बरं झालं मी करणार नव्हतो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका ब्लॉगमध्ये. तर माझं आहे ना पेस्ट संपलेलं आहे, साबण पण संपलेलं आहे, अंग धुण्याची पण आणि कपडे धुण्याची पण. तर मला ते आणायला जायचं आहे. तर त्याच्या आधी मी काय केलेलं आहे ना, बादली लावून दिलेली गिझर खाली भरायला आणि मी दुकानामध्ये जातो, आता सामान घेऊन येतो. आमच्या पीजी समोर एक दुकान आहे किराणा, ते बंद होतं म्हणून मेन रोडला गेलो होतो. तिथून हे सामान घेतलं. 25 रुपयाचा डव साबण, 20 रुपयाची दंतकांती आणि 10 रुपयाचा रिन साबण, असं इतकं सामान घेतलं 55 रुपयाचं. आणि आलो मी रूममध्ये. आलो मी आत्ता आणि बकेट भरत आलेली आहे. आता आंघोळ वगैरे करतो. आवरलंय माझं आता, आंघोळ वगैरे झाली, हनुमान चालीसा पठण पण झालं. आता मी शूज घालतो आणि निघतो बॅग घेऊन. बॅग पण भरलेली मी. आणि तुम्हाला दाखवतो आज खाली काय नाश्त्याला आहे. नाश्ता मी काही करणार नाही आहे. का नाही करणार हे मी तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यावर सांगतो. आज नाश्त्याला नूडल्स आहे. बरं झालं मी करणार नव्हतो. सॉस. तर आलो मी ऑफिसमध्ये. आल्या आल्या अशा कारंजा दिसतात. तर आता जवळपास 11:45 झालेले सकाळचे आणि अजून मी नाश्ता काही केलेला नाही आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो मी नाश्ता का नाही केलेला आहे. तर भरपूर दिवसापासून काय होत होतं ना, मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत होता, ब्लोटिंगही होत होतं, म्हणजे पोट फुगण्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळं मग मी काय डिसाईड केलं ना, की इंटरमिटंट फास्टिंग करतो. आता ही काय असते ते मी तुम्हाला सांगतो. जवळपास तुम्हाला 2 जेवणामध्ये म्हणजे ब्रेक द्यावा लागतो पोटाला, जवळपास 14, कमीत कमी 14 तासाचा. तर आज माझा पहिला दिवस आहे, तर आज मी 14 तासाचा ब्रेक दिलेला आहे. आणि आता मी जाणार आहे नाश्ता करायला, काहीतरी नाश्ता करतो आणि मग भेटतो. आता हे इंटरमिडिएट फास्टिंग केल्यामुळे ना तुम्हाला भरपूर सारा फायदा होतो. वजनही कमी होतं आणि विशेषतः हलकं हलकं वाटतं. वजनचं मला इतकं काही नाही आहे, वजन होत राहील कमी, पण मुळात ॲसिडिटी नको व्हायला म्हणून मी करतो आहे ते. तर आता मी नाश्ता करायला जातो. आणि सकाळी काय होतं ना, नूडल्स होते तिथं. मी असेही नूडल्स खात नाही, मैद्याचे पदार्थ शक्यतो मी टाळतो. तर नूडल्स खाल्ले नाही मी आणि ऑफिसला आलो होतो. आता काम माझं जवळपास बऱ्यापैकी काम झालेलं आहे, अजून बाकी अजून. पण मग आता ब्रेक घेतो एक थोडासा आणि त्याच्यानंतर आता नाश्ता करतो. नाश्ता करून मी नाश्त्याला दाखवतो आता मी काय काय खातो आहे तुम्हाला. रात्री मी 8:30ला जेवलो होतो आणि आता दिवसाचे साधारणतः 10:30 वाजून गेलेले, म्हणजे 14 तास झालेले. त्याच्यामुळं मी आता जातो आहे. 14.5 तास होतील शक्यतो. मी आता नाश्ता करायला जातो. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये ना, रात्रीचं जेवण ते सकाळच्या जेवणामध्ये कमीत कमी 14 गॅसच पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्ही काहीच खायचं नाही, फक्त पाणी पिऊ शकता. याच्या व्यतिरिक्त काही नाही करायचं. कमीत कमी 14 तास, मॅक्झिमम भरपूर लोक 16 तासच करता, 18 तासच करता. आणि पहिली मील जी असते दिवसाची ती हेल्दी घ्यायची, म्हणून मी इडली निवडली होती आज. असं पण ऑफिसमध्ये मेनू खूप कमी झालेला आहे, लिमिटेड झालेला आहे वॉरमुळं. इडली खाल्ली मी आणि आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर कारंजामध्ये ना हे असे म्हणजे तलावा टाईप केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे असे कबूतर जे ना अंग धुणं चालू होतं, त्यांचा आंघोळ करायचा कार्यक्रम चालू होता. आणि ऊन पण भरपूर पडलेलं आहे. उन्हामुळंच मुळात हे पाण्याजवळ येत आहे पक्षी. एक पक्षी होता वेगळा, तो पाणी पित होता आणि 2-3 कबूतर होते. आता मी काय केलं ना, ऑफिसमध्ये गेलो, काम वगैरे केलं आणि दुपारी लंचसाठी ना पुलाव घेतला. राईसचेच ऑप्शन आहे मेनली, म्हणून असं होतं आहे. पुलाव घेतला आणि एक तर तुम्हाला ऑप्शन असतो राईस किंवा मैदा. 3च्या सुमारास आहे ना ऑफिसमध्ये पाऊस पडत होता, त्याचे हे दृश्य आहे. तर हे मी टिपलं होतं आणि याच्यासाठी मी खास ग्राउंडवर आलो होतो. याच्या खालीही 3 ताळं आहे ॲक्च्युली, जे पार्किंगचे आहे. या कारंजा आहे एंट्रान्स जवळच्याच. हा दुसरी बिल्डिंगचा एंट्रान्स आहे. Cold wind blows, life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a पाऊस बघून मी ऑफिसमध्ये गेलो, थोडा वेळ काम केलं आणि त्याच्यानंतर निघालो. बाहेर आल्यानंतर बघितलं पावसाचे काहीच नामोनिशाण नव्हते, कारण ऊनच इतकं आहे का पूर्ण
गेलेलं होतं पाणी निघून. रस्त्यावर दिसत होतं भरपूर ठिकाणी. आणि आज काय झालं ना, कालीपिलीमध्ये मी मागं बसलो होतो. म्हणजे रोडच्या साईडनी तोंड करून मागच्या साईडनी. हे कालीपिलीचे ड्रायव्हर जे असतात ना, ते लोकलचे असतात, म्हणजे प्रॉपर हिंजवडी गावातले. तर यांना पूर्ण माहीत असतं की ट्रॅफिक कधी होती, किती वाजता होते. त्याच्यानुसार हे एकदम ॲप्रोप्रिएट डिसिजन घेता. कधी-कधी रॉंग साईडने गाडी चालवतात. आता हे बघा, रॉंग साईडने गाडी चालवलेली त्यांनी. त्या साईडनी ट्रॅफिक आहे म्हणून. आणि परत पुढे जाऊन एखादा चौक लागला की त्याच्यामध्ये परत राईट साईडने गाडी घेऊन टाकायची. सो असं करून ते टायमावर सोडवता. मी आलो होतो पी जीमध्ये आज दुपारी खिचडी होती, फक्त खिचडी होती. रात्रीचे 8:15 झालेले जवळपास. माझं जस्ट काम झालं आता मी काय करतो, खाली जातो, जेवण करतो. तर जेवण झाल्यानंतर ना मी रस प्यायला गेलो होतो उसाचा. आणि तिथं या असे पॉम्पलेट लागलेले होते की गॅसचे भाव वाढल्यामुळं प्रत्येक गोष्टीमागे तुम्हाला ₹10 एक्स्ट्रा द्यावा लागेल. Alleys at night. Soulful samples lift the dark. तर जेवण करून आलो मी. जेवणाला छोलेची भाजी होती, चपाती होती, वरण भात होतं, इतकं सर्व होतं. मी 1-2 चपाती खाल्ली आणि आलो. भात काही खाल्ला नाही मी. त्याच्यानंतर काय केलं ना, थोडं वॉकसाठी गेलो होतो. थोडं शतपावलीसाठी गेलो होतो. शतपावली गेली. उसाचा रस घेतला. मी तो व्हिडिओ ॲड करतो. उसाचा रस घेतला होता. त्याच्यानंतर काय ना, इराण, इस्राईल, अमेरिकाचं युद्ध चालू आहे. याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचा भाव वाढलेला आहे. तुम्ही काही पण घ्यायला गेले, जर जी गोष्ट ₹50 होती आधी, ती ₹60 केलेली आहे. हॉटेलवाल्यांचं सांगतोय. उसाचा रस पण काही ठिकाणी ₹5-5 महाग केलेला आहे. आता मला नाही माहिती उसाचा रस कसा महाग केला त्यांनी, पण उसाचा रस पण महाग केलेला आहे. आणि जे तुम्ही काही पण घेता, चहा ₹12 होता, तो ₹15 झाला. अजून काही असेल, समजा लेट्स पोहे जर ₹20 आहे, तर ते ₹25 झाले. 25ला होते तर 30ला झाले. आणि ज्या ₹50 पुढच्या ऑर्डर होत्या, त्याच्या मागं ₹10 वाढलेले. म्हणजे जर ₹50 गोष्ट असेल, तर ती ₹60 झाली. जी ₹90 होती, ती ₹100 झाली. असं झालेलं आहे. तर अशी झळा बसती युद्धामुळं. आता काय माहीत कधी थांबतंय. तर हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.